समाजहितैषी व्यक्तींच्या कार्याचा सन्मान आवश्यक. डॉक्टर न. म. जोशी. संवेदनशील समाजाची निर्मिती करण्यासाठी समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि त्यांच्या कार्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. महाकवी कालिदास प्रतिष्ठान गेले 2 दशकांहून अधिक काळ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून ही सामाजिक जबाबदारी सातत्याने पार पाडत आहे. एका अर्थाने हे आधुनिक काळातील सामाजिक परिवर्तनाचे कार्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर न. म. जोशी यांनी केले. यावेळी सातारा येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व लेखक डॉक्टर मोहन सुखटणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉक्टर जोगिंदर सिंग बिसेन, संदर्भतज्ज्ञ ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे, अभिनेत्री निवेदिका स्वाती पाटणकर तसेच राजकवी स्व. भा. रा. तांबे यांचे नातू साहित्यिक शिरीष तांबे यांना साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाकवी कालिदास लक्षणीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. समारंभाला ज्येष्ठ सत्कवी प्राध्यापक सु. द. वैद्य, महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भावकवी वि. ग. सातपुते, कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण, प्राध्यापक डॉक्टर महेंद्र ठाकूरदास, ॲडव्होकेट संध्या गोळे, मकरंद घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आलं. तसेच काकासाहेब चव्हाण, वि. ग. सातपुते आणि डॉक्टर महेंद्र ठाकूरदास यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बहुभाषिक कवी संमेलनात साहित्य साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वि. ग. सातपुते, महालिंग मेनकुदळे, ॲडव्होकेट संध्या गोळे आणि प्राध्यापक अशोक बाबर यांच्या एकूण 8 पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात मराठी हिंदी बहुभाषिक संमेलन पार पडलं. त्यामध्ये 60 कवींनी आपल्या रचना सादर केल्या. कविवर्य सुरेश शेट यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता केली. सिटी इंडिया न्यूज.